चला सामना आपण चालू करूया. सामन्याचा विचार केला तर 6वा सामना आपण बघतोय तो म्हणजे JCPL 2022 यामधील पंचांची भूमिका आपण पार बघतोय ते म्हणजे गजानन गोंगडे व गणेशलाल लांगी यांच्या मार्फत. तर स्कोररची भूमिका पार पडतायत ते म्हणजे आर्यन व सर्वांचे लाडके विकी दादा. ऑनलाईन स्कोरिंग क्रिक हिरोज या ॲपवर स्कोरिंग पार पाडतात ते म्हणजे विकी व मॅन्युअली स्कोरिंग करतायत ते म्हणजे आर्यन. दरम्यानचा पहिला चेंडू पॉवर प्लेचं पहिलं षटक पहिला चेंडू फेकतील. चांगला चेंडू सचिन यांचा आणि सोबतच सहसमालोचक जोडले ते म्हणजे कमलेश भोळे. पहिला चेंडू पॉवर प्लेचं पहिलं षटक 38 सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक तयार. जर विचार केला विजय यांचा डावकुराचे फलंदाज मोठे फटके माझी पात्रता नक्की स्वतःमध्ये ठेवतात. त्याप्रमाणे चेंडू भिरकावून दिला तो म्हणजे लेगच्या दिशेला 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. कमलेश एक विचारायचं होतं डावकुऱ्या हातच्या फलंदाजांना खेळणं सोयीस्कर पडतं की नाही खास करून पॉवर प्लेला. नक्कीच डावकुऱ्या हाताचे फलंदाज कुठल्याही क्षणी हे नेहमीच घातकच असतात. तुम्ही पॉवर प्ले खेळा किंवा पॉवर प्लेच्या नंतरच्या षटकात देखील ते उत्कृष्ट अशी फलंदाजी करू शकतात. घातक असे फलंदाज असतात जे म्हणजे डावकुऱ्या हाताचे फलंदाज. त्याप्रमाणे विजयांचा नक्कीच ते येल्लो वॉरियर संघ उपयोग करतील याची आपण अपेक्षा ठेवतो आणि त्याप्रमाणे ते खेळतील अशी आपण आशा करतो. नक्कीच मैदानाच्या मधून कुठल्याही प्रेक्षकाने यायचं नाहीये. दरम्यान सोयर चेंडू आणि धावसंख्येत 1 धावेने भर. धावसंख्या 5 2 चेंडू आणि 5 धावा. मोठा फटका गॅप शॉट सिलेक्शन करायचा प्रयत्न होता मात्र इथे झेल पकडता आली असती क्षेत्ररक्षक यांना मात्र झेल काही टिपता आली नाही. विशाल यांना चांगला प्रयत्न होता. 4 धावा आपल्या संघासाठी अडवल्या मात्र इथे ओव्हरथ्रो मध्ये इथे 1 रन आपण जाताना बघितली त्यामुळे 2 धाव्यांची भर इथे धावसंख्येमध्ये झालेली आहे आणि धावसंख्या 7 3 चेंडू आणि 7 धावा. पॉवर प्लेचा पहिला षटक त्याच्या जोडीला विजयांच्या जोडीला राईट हँडेड बॅट्समन प्रशांत उर्फ बच्चू. बघूया कशा प्रकारचे फलंदाजी आपल्या संघासाठी पॉवर प्ले षटकामध्ये करतात बच्चू हे. दरम्यान चौथा चेंडू मोठा फटका चेंडू हवेमध्ये विशाल येतात चेंडू खाली आणि अगदी सोप्या रीतीने झेल स्वीकारला. ज्याप्रमाणे आपण बघितली की एक झेल त्यांच्यातून सुटली होती ती अगदी जलद होती ती अगदी फ्लॅट होती मात्र चेंडू हवेमध्ये आल्यावरती त्यांचा जो कॉन्फिडन्स जो आपण पाहिला त्याच्यावरून नक्कीच असं म्हणू शकलो असतो की ही झेल ते अगदी सहजरित्या टिपू शकतील. त्याप्रमाणे बच्चू यांचे खेळी संपुष्टात. पहिला चेंडू मोठा फटका मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता कारण पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे फक्त आणि फक्त 2च क्षेत्ररक्षक हे बाहेर असतील त्याचा फायदा घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला मात्र प्रयत्न असफल. मी 4 चेंडू आणि 7 धावा. बच्चू तंबूत जाताना त्यांची जागा बनवण्यासाठी नवीन फलंदाज ते म्हणजे रोहित शिंदे. ज्याप्रमाणे आपण त्यांना मगाशी त्यांच्या सुमधुर आवाजात आपण त्यांची कॉमेंट्री बघत होतो आता नक्की त्यांचे मोठे फटके बघून आपण त्यांची फलंदाजी सुद्धा अनुभवू शकतो. असे मातब्बर असे फलंदाज चांगलं व्यक्तिमत्व ते म्हणजे रोहित शिंदे. चांगला चेंडू सुंदर चेंडू गेला तो म्हणजे यष्टीच्या वरून विसावला तो किरण दादा यांच्या हातामध्ये आणि चेंडू निर्धाव. आडवा काढ.
उत्कृष्ट असा षटकार विजय मालुसरे यांच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाला आता. व्हेरी गुड बॅटिंग. धाव संख्या झालेली आहे ती 13. रोहित शिंदे विजय मालुसरे यांनी 3 षटकार जर लगातार टोलवले तर 551 रुपयाचं पारितोषिक राजेश कुसाळकर यांच्याकडून. लवली बॉलिंग, निर्धाव चेंडू. धाव संख्या झालेली आहे 16 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक, 4 चेंडू झालेले आहेत. लेग साइडच्या दिशेने गेलेला आहे बॉल. पंचांचा इशारा वाईड. धाव संख्या पुढे सळकते ती 17. लेग साइडला टोलवलाय आणि 4 धावा. व्हेरी गुड बॅटिंग बाय रोहित शिंदे. 5 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या झालेली 21. एक धाव घेण्यात यशस्वी. पंचांचा इशारा बघूया आपण काय आहे. पंच लेग बाईज होता ना, लेग बाईजचा इशारा. धाव संख्या सलगते ती 22. 2 षटकं संपलेली आहेत. ऑफच्या दिशेने झटकाला आणि मिस. थोडा फिरलाय चेंडू आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. ते आवश्यकता नव्हती इतकी घाई करण्याची, कारण आपण जर बघितलं तर तिकडचा थोडा भाग असा चढ उतारचा आहे. त्यामुळे तिकडे सगळ्यात महत्वाची म्हणजे काळजी घेणं आवश्यक आहे. आणि त्याच धर्तीवरती त्याच घाईमुळे जिथे फक्त 1 धाव होती तिथे 4 धावांना सामोरं जावं लागलं या संघाला. दरम्यान चांगला चेंडू, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. आणि लेग बाईच्या स्वरूपात पुन्हा 1 धाव. पंच गजानन आम्हाला सांगतायत की लेग बाईच्या स्वरूपात ही धाव नोंदवावी. दरम्यान धावा जात्या 27 आणि षटक चालू होते म्हणजे 3रं. दरम्यानचा 3रा चेंडू. चांगली स्थिती येलो वॉरियर या संघाची. 3रा चेंडू. गोलंदाज किरणदास देसले. 2 चेंडू आणि 27 धावा. त्या बदल्यात 1 गडी बाद.
मोठा फटका मारायचा पुन्हा प्रयत्न विजयांचा प्रयत्न असफल झाला. चेंडू थोडासा कट केला. नक्कीच चांगलं अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. चतुराईने गोलंदाजी करतात ते म्हणजे किरण दादा. पूर्णतः आपला अनुभव इथे दाखवून देत आहेत आपल्या सगळ्यांना. पुन्हा सेम चेंडू होता मात्र यावेळी चेंडू भिरकावून दिला तो लेगच्या दिशेला. एक मोठा फटका एक मोठा षटकार आणि 6 धाव्यांची भर. धावसंख्येत गुणलेखकात 6 धावेची भर होत असताना धावा झाल्यात त्या म्हणजे 33. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावांची आघाडी आतापर्यंत घेण्यात यश आलं ते म्हणजे येल्लो वॉरियर या संघाला. मोठे फटके जर असेच लगावले तर नक्कीच एक चांगला मोठा आव्हान निर्माण करू शकतात हा संघ. आणि स्वैर चेंडू 4 झाले. 4 2 चेंडू अजून शिल्लक. स्वैर चेंडूच्या मदतीने धावा झाल्या त्या 34. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न असफल. त्यामुळे निर्धाव चेंडू असल्यामुळे धावसंख्या सुद्धा स्थिर. शेवटचा चेंडू किरण दादा यांचा 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगला चेंडू होता. चांगला फटका चांगला क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी. त्यामुळे सगळं चांगलं झाल्यामुळे फक्त आणि फक्त एकच धाव या धावसंख्येत आणि धावसंख्येत 1 धावेची भर झाल्यामुळे टोटल धावसंख्या होती 35. 3 षटकाच्या सांगतेने धावसंख्या 35. 35 धावा आतापर्यंत 3 षटकामध्ये. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक. 1 गडी बाद 35 धावा. चांगलीशी सुरुवात येल्लो वॉरियर या संघाची. वॉरियर्स प्रमाणे नक्कीच चांगली कामगिरी या सामन्यामध्ये करताना. छत्तीस धावा. हॅलो क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होत असताना आपण इथे बघतोय. कुलदीप गोलंदाज. दरम्यानचा दुसरा चेंडू पुढे येण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि ते झेल होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता असं वाटतं कुठेतरी. आणि त्या बदल्यात चौकार. पंचांनी ते चौकारची घोषणा केलेली आहे. 4 धाव्यांची भर झाल्यामुळे धावसंख्या 40. टोलावलाय चेंडू ऑफच्या दिशेने. 1 धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्या पुढे सरकते ती 41. 4 चेंडू झालेले आहेत. तीन चेंडू 3. शॉट टोलावलाय आणि हा षटकार. व्हॉट अ शॉट व्हॉट अ शॉट. धाव संख्या पुढे सरकते ती 47. अजून 2 षटकार जर मारले तर तुम्हाला 551 रुपयाचं पारितोषिक राजेश कुसाळकर यांच्याकडून. धाव संख्या 47. त्यांचा जर्सी नंबर आहे 100. विजय मालुसरे. लागोपाठ 2 अजून 1000 रुपये गणेश लांगी यांच्याकडून.
स्ट्रेट मारलाय शॉट आणि दोन धावा घेण्यात यशस्वी. धावसंख्या पुढे सरकते ती 49. धावा 49. दरम्यान शेवटचा चेंडू तडवला. चेंडू बॉबी चेंडू घाले आणि चूक होणार नाहीये. आता मात्र विजयची खेळी संपुष्ट आणि बाद होतोय विजय वैयक्तिक. धावा धावफलकावरती 49. चार षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकाखेरीज धावा आपण पाहत आहोत धावफलकावरती 49. दोन गडी बाद 49 अशी धावसंख्या. दरम्यान वैयक्तिक पहिलं संघाकडून 5वं षटक हाताळतोय तो म्हणजे गोलंदाज कीर्ती. बघूया कीर्ती आपल्या संघासाठी कितपत चांगली कामगिरी पार पाडतोय. पंचांच्या डावीकडून कीर्ती टू हरीश. नवीन आलेला फलंदाज धडाकेबाज असा फलंदाज हरीश शेट्टी. जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे आता मात्र हरीश आणि रोहित या जोडीचा. बघूया दरम्यान सामन्याला सुरुवात. फुलटॉस पद्धतीचा चेंडू तटवलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू जमणार नाहीये. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. प्रदीप तुम्हाला काय वाटतं श्रेयसनी प्रयत्न करायला हवा होता की समाधान? नक्कीच प्रयत्न मात्र केलेले आहेत बट प्रयत्नांना यश मात्र मिळालं नाहीये. बॉबी होता तिथे. बॉबी आणि समाधान थोडस गॅप शॉट सिलेक्शन होतं त्यामुळे चौकारामध्ये चौकाराने आपलं खातं उघडतो हरीश. बघूया दरम्यान पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता हरीश शेट्टीचा. स्लॉग ओव्हरचे षटक आहे. हाणामारीचे षटक आहेत त्यामुळे जास्तीत धावा कुटण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे परंतु लगेचच कमबॅक कीर्ती याचं. बघूया तिसरा चेंडू. आता मात्र हरीश शेट्टी षटकाराने स्वागत करतो पुन्हा एकदा कीर्ती याचं. या 6 धावेवर धावसंख्या धावा झाल्या धाव फलकावरती 59. 2 गडी बाद 59 अशी धावसंख्या. लेंथ बॉल होता. स्लॉट मध्ये होता आणि हरीश शेट्टी मात्र लगेच षटकारामध्ये प्रत्युत्तर देतोय. वाईट चेंडू आहे. स्क्वेअर चेंडू आहे. वाईट चेंडू. या वाईट चेंडूने धावसंख्येत भर पडले. धावा झाल्या धावफलकावरती 60. 2 गडी बाद 60. खूपच सुंदर अशी सुरुवात मी म्हणेन येल्लो वॉरियर्स या संघाची. उत्कृष्ट चेंडू. आता मात्र उत्कृष्ट चेंडू होता. चेंडू लेफ्ट केला होता परंतु निर्धाव चेंडू सांगत होते. उत्कृष्ट चेंडू. ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू. बॅटची कडा घेतोय आणि प्लेड ऑन स्वरूपात बाद होतोय तो हरीश. सुंदर अशी खेळी केली हरीशने. 1 षटकार 1 चौकार. महत्वाचा असा कॅमिओ इनिंग म्हणता येईल त्याला. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहेत 60. 3 गडी बाद 60 अशी धावसंख्या आहे. सुंदर अशी धावसंख्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. या सामन्यासाठी पंचांची भूमिका पार पाडतात. मेन पंच आहेत गजानन घोंगडे व दुसरे पंच आहेत गणेश लांगे. उत्कृष्ट अशी कामगिरी पार पाडत असताना GCPL 2022 वर्ष 5वे सुंदर असं आयोजन
इथे आपण पाहत आहोत. शेवटचा चेंडू आहे. अजूनही यानंतर एक षटक शिल्लक आहे आणि धावा मात्र पाहत आहोत आपण धावफलकावरती 60. खूप सुंदर अशी धावसंख्या येलो वॉरियर्सची. फुलटॉस मध्ये चेंडू बॅटची कडा घेतोय. अक्षय याला काही चेंडू भेटत नाहीये आणि चेंडू मला वाटतंय पंच घोषित क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर पडले. धावा धावफलकावरती 61. 3 गडी बाद 61 अशी धावसंख्या. अजूनही शेवटचं षटक हाणामारीचं षटक शिल्लक, त्यामुळे जास्तीत जास्त धावा कुटण्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे फलंदाज रोहित आणि सुनील या जोडीचा. बघूया रोहित उत्कृष्ट असा फलंदाज, बघूया कशी कामगिरी पार पडतो या स्लॉगवरच्या षटकामध्ये. आणि वैयक्तिक दुसरं संघाकडून शेवटचं 6वं षटक हाताळतोय तो म्हणजे किरण. फुलटॉस पद्धती लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू विशाल आहे तिथे उपस्थित आणि थोडस क्षेत्ररक्षण मध्ये फंबल होतोय. गचाळाचं क्षेत्ररक्षण आणि बघा क्षेत्ररक्षणामध्ये गचाळाचं क्षेत्ररक्षण आणि बघा काय होतंय मैदानावरती. 3 धावा गचाळाच्या 3 धावा धावलेल्या आहेत. टोटल मला वाटतं ह्या 5 धावा आहेत. बघा थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फंबल झालं आणि एकच धाव होती जिथे तिथे धावा मिळत आहेत 5. चला सामन्याला सुरुवात करायची. दुसरा चेंडू आणि आता ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू. सुंदर चेंडू, सुंदर कमबॅक किरण याचं. खूपच सुंदर गोलंदाजी. मागच्या सामन्यामध्ये देखील या गोलंदाजाने खूप सुंदर फलंदाजी आणि गोलंदाजी केली आणि त्याच्या बळावरती त्याने मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड सुद्धा जिंकला. तोच हा गोलंदाज आपल्या संघासाठी सुंदर अशी साजेशी अशी कामगिरी पार पाडत असताना. बघूया स्लॉगवरचं षटक आहे. हो ब्लॉकआउट पद्धती, पुन्हा एकदा ब्लॉकआउट पद्धती चेंडू आणि आता मात्र रनआउटच्या स्वरूपात धावचूकच्या स्वरूपात बाद होतोय सुनील आणि 4था हादरा बसतो येलो वॉरियर संघाला. रोहित याचं नक्कीच स्ट्राईक घेण्याचा उद्देश हाच आहे की कुठे ना कुठे या 2 चेंडू जे शिल्लक आहेत त्या 2 षटकामध्ये 3 चेंडू जे शिल्लक आहेत त्या 3 चेंडूमध्ये कमीत कमी 1-2 ते मोठे फटके आले तर कुठे ना कुठे धावसंख्येला उच्च अंक भेटणार आहे. रोहित शिंदे षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे सुशांत याच्याकडून. सुवर्ण संधी आहे आणि गच्चा क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा तिथे पाहायला मिळते समाधान याच्याकडून. चौकाराला सुद्धा 500 रुपये आहेत. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडू मध्ये चौकार किंवा षटकार आला तर 500 रुपये नक्कीच लागू होणार आहेत. रोहित शिंदे याला सुवर्ण संधी आहे. उत्कृष्ट चेंडू ब्लॉकवर पद्धती चेंडू होता पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फंबल होतं. बॉबी होता तिथे थोडस कच्चा क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीये. रोहित खूप सुंदर फलंदाजी मी का स्ट्राईक घेतली तेच दाखवत असताना मैदानावरती. दरम्यान शेवटचा चेंडू किरण याचा आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. बघूया पंच आम्हाला कळवायचं आहे. पंच कळवायचं आम्हाला काय डिसिजन आहे. पाहायला लागलाय का चेंडू. चला निर्धाव चेंडू आहे मला वाटतंय. धावा स्थिर आहेत. धावसंख्या आपण पाहत आहोत धाव फलकावरती 72. सुंदर अशी धावसंख्या खूपच सुंदर अशी खेळी येलो वॉरियर संघाकडून. 72 धावसंख्येचा उच्चांक गाठला मी म्हणेन आणि 73 धावांचं आव्हान आहे ते म्हणजे ब्लू पॅन्थर संघाला. ब्लू पॅन्थर संघाचा
सांगावं तर त्यांच्याकडे सुद्धा फलंदाजी भक्कम आहे. चांगले असे खेळाडू त्यांच्या कोट्यामध्ये सुद्धा आहेत. धावसंख्या मात्र चेस करायची नक्कीच ताकद असणार आहे ब्लू पॅन्थर संघाची. बघूया प्रथम फलंदाजी करत असताना येल्लो वॉरियर संघाने सुंदर अशी खेळी गेली व 72 धावा कुठल्या तब्बल आणि 73 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे ब्लू पॅन्थर संघाला 6 षटकामध्ये. 36 चेंडू 73 धावा म्हणजे जवळजवळ प्रत्येक चेंडू मागे 2 धावा करायच्या आहेत. हॅलो ज्या खेळाडू जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे, जे कोणी खेळाडू जेवायचे राहिले असतील त्यांनी कृपया जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. अभिषेक विकी विकी हा ठीक आहे सर. चला 73 धावांचं आव्हान आहे. धडाकेबाज असे फलंदाज बॉबी आणि आतक ही जोडी आपण पाहत आहोत ब्लू पॅन्थर संघाकडून. ऋषी दराडे लीडिंग रन स्कोरर. ऋषी दराडे जेथे कुठे असेल कृपया माईकशी संपर्क साधा कॉमेंट्री बॉक्सशी. ऑरेंज कॅपचा पुरस्कार जातोय ऋषी दराडे याला. सध्या तरी ते लीडिंग रन स्कोरर आहेत स्पर्धेमध्ये. सर्वांनी त्याचं स्वागत करायचं आहे. ऋषी दराडे कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचे. तुम्हाला ऑरेंज कॅप हा पुरस्कार देणार आहोत. आणि अभिषेक साळवी लीडिंग विकेट टेकर त्यांना पर्पल कॅपचा पुरस्कार देणार आहोत. आणि पुरस्कार देतील ते आमचे अजित शेजवळ मंडळाचे कार्यकर्ते अजित शेजवळ यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. आणि 501 रुपये. थर्ड अंपायर राहायचं इथे कोणीतरी. दरम्यान सामन्याला सुरुवात. सुंदर असा चेंडू होता. आता याचा चौकारामध्ये कन्वर्ट करायचा नक्कीच प्रयत्न होता, परंतु बॅटची बॉटम एज घेतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. दरम्यान दुसरा चेंडू
आता मात्र चेंडू तटवतोय आता काव कॉर्नर दिशेला हा वन बाउन्स चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार. सुंदर अशी सुरुवात. चौकाराने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 4 बिनगडी बाद 4. 2 चेंडू झालेले आहेत. अजित सेजवळ कुठे आहात तुम्ही? सुंदर तडाला चेंडू कवचच्या दिशेने चेंडू वन बाउन्स. तिथे मात्र क्षेत्ररक्षक नितीन आहे आणि बघा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण होत आहेत. DCPL 2022 पर्व 5वे आणि या पर्व सुरू असताना आपण लीडिंग रन स्कोरर ऋषी दराडे याला म्हणून सन्मानित करणार आहोत आणि सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतो अजित शेजवळ याला. अजित कृपया ही कॅप प्रदान करायचे. फोटो घ्यायचा. ऑरेंज कॅपचा मानकरी सध्या तरी ऋषी दराडे आहे. दरम्यान आता मात्र चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे आणि बघा काय झेल टिपलाय हरीश शेट्टी. उत्कृष्ट कामगिरी पार पडत असताना उत्कृष्ट झेल मी म्हणेल हरीश शेट्टी याचा. उत्कृष्ट झेल. कार्बन कमाल कॅच म्हणायला हरकत नाहीये. टाळ्या वाजवायच्या ऋषी दराडेसाठी. लीडिंग रन स्कोरर आहे सध्या तरी आणि लीडिंग विकेट टेकर कृपया अभिषेक साळवी तुमची कॅप सुद्धा घेऊन जायची. लीडिंग विकेट टेकर सन्मानित करायचं आहे अजित सेजवळ यांच्या हस्ते. लीडिंग विकेट टेकर आहेत रेड रेबलचे कर्णधार अभिषेक साळवी. त्याचं सुद्धा कौतुक करायचं. टाळ्या वाजवायच्यात आणि त्यांना कॅप पुरस्कृत करतायत आमचे मंडळाचे कार्यकर्ते अजित सेजवळ. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. लीडिंग विकेट टेकर आहेत अभिषेक साळवी. दरम्यान वळूया सामन्याकडे. उत्कृष्ट चेंडू आणि त्रिफळाची बाद होतोय तो म्हणजे फलंदाज बॉबी याची खेळी संपुष्टात. दोघही फलंदाज तंबूच्या दिशेने तू चल में आया करते करते. यापुढील होणारा सामना आहे ग्रीन विपक्ष पर्पल. पर्पल स्पार्टन विपक्ष एव्हरग्रीन चॅम्पियन्स. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आता. एव्हरग्रीन चॅम्पियन संघाचा कर्णधार आणि पर्पल स्पार्टन संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. एव्हरग्रीनचे कर्णधार सुनील यादव. एव्हरग्रीन सुनील यादव कुठे आहात तुम्ही? कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे लवकरच. यानंतर होणारा सामना एव्हरग्रीन चॅम्पियन्स विपक्ष पर्पल स्पार्टन्स. वळूया सामन्याकडे. 5 चेंडूचा खेळ संपतोय. हाणामारीचं षटक पॉवर प्लेचं षटक परंतु हव्या तशा धावा मात्र काय जमू शकला नाही ब्लू पॅन्थर संघ आणि धावा झाल्यात फक्त आणि फक्त 6. 2 गडी बाद 6. जिंकण्यासाठी 73 धावांचं लक्ष आहे ब्लू पॅन्थर संघासमोर. आता मात्र आलाय फलंदाज किरण. मागच्या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार ज्याने पटकावला होता ब्लू पॅन्थर संघाकडून तोचा किरण आपण पाहत आहोत क्रीजवरती. दरम्यान सेफ शॉट खेळलाय आणि सुंदर अशी गोलंदाजी अजितने केली आहे. यावेळेस P1चं षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद करण्यात मात्र यश मिळालं. सुंदर गोलंदाजी अजित याची. 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. हरकत नाहीये. अजूनही 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे. ब्लू पॅन्थर संघाकडे चांगले असे फलंदाज आहेत आणि धावसंख्या चेस होऊ शकते. फक्त थोडीशी मेहनत करावी लागणार आहे. बघूया वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक हाताळतोय स्वतः कर्णधार हरीश शेट्टी पंचांच्या डावीकडून.
आणि स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, थोडासा चेंडूने बाउन्स घेतला आणि सुंदर असं बॅकअप होतं तिथे. एकच धावात समाधान मावनावं गेल्या दोन्ही फलंदाजांना. एका धावाने लेग बॅचच्या स्वरूपात ही धाव आहे. पंच आम्हाला कळवत आहेत ही लेग बॅचची धाव आहे. दरम्यान तटल सिंगल मात्र घेतो किरण. सुंदर अशी गोलंदाजी, कुठल्या प्रकारची रिस्क घेत नाहीये सध्या तरी किरण. सिंगल डबल मध्ये धावा एकवटण्याचा प्रयत्न आहे त्याचा. दरम्यान तिसरा चेंडू, आता मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू तटाला आणि राजन चेंडू खाली धावतोय आणि कुठली चूक होणार नाही आता मात्र राजन कडून. आणि सुंदररित्या हा झेल टिपतोय आणि तिसरा हादरा बसतोय तो म्हणजे ब्लू पॅन्थर संघाला गणेशच्या स्वरूपात. पहा 2 तंबूत पडतोय तो गणेश. दयनीय अशी परिस्थिती ब्लू पॅन्थर संघाची. 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्लेचा षटक आहे. धावा मात्र हव्या तशा काही येत नाहीयेत. हरकत नाही, अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट बॅट्समन कीर्ती, थडाकेबाज असा फलंदाज कीर्ती. बघूया कितपत चांगली कामगिरी पार पाडतोय आपल्या संघासाठी. एव्हरग्रीन संघाचा कर्णधार सुनील यादव. एव्हरग्रीन संघाचा कोणी खेळाडू असेल कृपया आपल्या कर्णधाराला लवकर बोलवायचं इथे कॉमेंट्री बॉक्सची. आणि आत्ता मात्र सुंदर चेंडू, गुडलेंथ पद्धतीचा चेंडू. चेंडू मात्र विसावतोय तो म्हणजे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर. धावा आपण पाहतो धावफलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 8 धावा. आता मला सुरेखरित्या टटवला चेंडू. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. आता मात्र किरण बॅटचा फेस ओपन करतोय आणि कव्हर्सच्या क्षेत्रामध्ये हा चौकार टोकतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. दरम्यान शेवटचा चेंडू, आता पुन्हा एकदा कवचच्या दिशेने सुंदर तटाला चेंडू आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण तिथे म्हणेल मी नितीन याचं. बघूया. आणि पाहता पाहता 2 धावा मात्र कीर्ती आणि किरणची जोडी पूर्ण करत असताना मैदानावरती. आता मात्र थोडस गिअर चेंज करत असताना किरण आपला मैदानावरती दिसत असताना आपण पाहत आहोत. धावा आता मात्र धावफलकावरती आपण पाहत आहोत. 2 षटका अखेरीस 14. 3 गडी बाद 14. 3 गडी बाद 14 अशी धावसंख्या. 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता मात्र 4 षटकामध्ये जवळजवळ धावा करायच्या आहेत 59. जवळजवळ 15ची सरासरी ने धावा कुटायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी ब्लू पॅन्थर संघाला. नवीन गोलंदाज आपण पाहत आहोत येलो वॉरियर संघाकडून नितीन. खूप चांगला अनुभव नितीन याला. वैयक्तिक पहिलं संघाकडून 3रं षटक हाताळतोय तो नितीन. बघूया नितीन आपल्या संघासाठी कितपत चांगली कामगिरी पार पाडतोय. दरम्यान आता मात्र स्ट्राईकला असलेला फलंदाज कीर्ती. जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे कीर्ती आणि किरण या जोडीचा हिथून पुढे. आता मात्र सुंदर चेंडू नितीन याचा लेग कटर च्या स्वरूपात हा चेंडू. कीर्ती याला काही थोडासा चेंडू काही समजला नाही. गुडलँड स्पर्धेत 14. 3 गडी बाद 14. 13 चेंडू अखेरीस 14 धावा झालेल्या आहेत. सुंदर तडाला चेंडू. तिथे मात्र भावेश कुठली चूक करत नाहीये. सुंदररित्या चेंडूची फेक करतोय आणि फक्त एका धावात समाधान मानावं लागेल ते म्हणजे कीर्ती याला.
आता मात्र तडवला चेंडू, बघूया सुंदरशी क्षेत्ररक्षण तिथे. धावचीच्या स्वरूपात बाद होतोय तो म्हणजे किरण. चौथा आद्रा बसतोय ब्लू पॅन्थर संघाला. किरणची खेळी समाप्त होते आणि चौथा आद्रा बसतो ते म्हणजे ब्लू पॅन्थर संघाला. सुंदर असं फिल्डिंगचा नजारा इथे पाहतात. नवीन फलंदाज लवकर यायचं, रेडी राहायचंय. समाधान ब्लू पॅन्थर संघ नवीन फलंदाज जो कोणी येणार आहे त्याला कृपया रेडी ठेवायचं. समाधान हा नवीन आलेला फलंदाज. चेंडू झालेले आहेत 3. माफ करा 4 चेंडू झालेले आहेत. आता मात्र चेंडू तडवलाय, चेंडू थांबणार नाहीये. षटकाराने मात्र स्वागत करतोय समाधान नितीन याचं. बघा मी का आलो आणि तेच दाखवत असताना समाधान मागच्या मॅच मध्ये सुद्धा सुंदर अशी खेळी केली होती. तोच हा समाधान, धडाकेबाज असा फलंदाज समाधान आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना. नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. पर्पल स्पार्टन विपक्ष एव्हरग्रीन चॅम्पियन्स. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो म्हणजे एव्हरग्रीन चॅम्पियन संघाने. स्लोअर मध्ये चेंडू, आता मात्र लगेचच कमबॅक आणि लगेचच त्या षटकाराचं उत्तर त्रिफळा चित मध्ये देत असताना नितीन समाधान याला आणि समाधानची खेळी संपुष्टात. एक षटकार आल्या आल्या ठोकला होता समाधान याने, परंतु लगेचच कमबॅक करण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजे नितीन याला आणि षटक संपतंय. 3 षटकाखेरीज धावा झाल्यात धाव फलकावरती. पर्पल स्पार्टन संघाचे जे कोणी खेळाडू असतील कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला संपर्क साधायचा आणि इव्हन एव्हरग्रीन चॅम्पियनचे जे कोणी खेळाडू असतील कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. गणेश बोंबले पाणी संपलेलं आहे, थोडं पाण्याची व्यवस्था करायची. धावा झाल्यात धाव फलकावरती 23. 3 षटकाखेरीज 23. आज धावा आपण पाहत आहोत 3 षटकामध्ये. आता मात्र जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत 50. 18 चेंडू 50 धावा. आणि हा चेंडू सुंदर चेंडू, कीर्ती याला काय समजला नाही. चेंडू निर्धाव चेंडूची सांगत होते. एव्हरग्रीन्स चॅम्पियन संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय व फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते पर्पल स्पार्टन संघाला. आता मात्र चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु नितीन तिथे कुठलीही चूक करणार नाहीये आणि झेलबादच्या स्वरूपात कीर्ती याची खेळी संपुष्टात होते आणि बाद होऊन तंबूत परततोय तो कीर्ती. 5वा आद्रा बसतो तो ब्लू पॅन्थर संघाला.
उत्कृष्ट तडाला चेंडू कवचच्या क्षेत्रामध्ये एक धाव मात्र नक्कीच मिळते. एकाच धावात समाधान मानावं लागेल. नवीन आलेला फलंदाज कुलदीप आणि विशाल भारद्वाज ही जोडी मैदानावरती. बघूया उत्कृष्ट तडाला चेंडू आणि सुनील इथे मात्र झेल ड्रॉप करतोय आणि पाहता पाहता या दोन धावा मात्र एकवटतायत. हे दोन्ही फलंदाज कुलदीप आणि विशाल ही जोडी मैदानावरती आपण पाहत आहोत. चार चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. आता मात्र स्ट्रेट ऑन द ग्राउंड तटवला चेंडू आणि झेल पाचच्या स्वरूपात पुन्हा एकदा आदरा बसतोय. हरीश शेट्टीला भेटणारा तिसरा गडी बाद करण्यामध्ये यश मिळतोय. हरीश शेट्टी याला सुंदर गोलंदाजी मी म्हणेल हरीश याची आणि 6वा आदरा बसतोय कुलदीपच्या स्वरूपात ब्लू पॅन्थर संघाला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नवीन आलेला फलंदाज ज्ञानेश्वर. शेवटचा चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक संपतंय. 4 षटकाखेरीज धावा आपण पाहत आहोत धावफलकावरती फक्त आणि फक्त 26. 7 गडी बाद 26 अशी धावसंख्या. धावा झाल्या 26. 73 धावांचा पाठलाग करत असताना धावा सफल किती 26. नवीन आलेला गोलंदाज भावेश. सुंदर असा चेंडू भावेश याचा बॅटची कडा घेतोय आणि एक धाव मात्र मिळते घोषित क्षेत्रामध्ये. एका धावाने धावसंख्येत भर पडली. धावा झाल्यात धावफलकावरती. सुंदर चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू. सुंदर पद्धतीचा चेंडू कटर पद्धतीचा चेंडू. विशाल याला काही चेंडू समजत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर गोलंदाजी भावेशाची. बघूया तिसरा चेंडू विशाल याला आणि नो चेंडू आहे. कच्चा चेंडू नो चेंडू आहे. आता मात्र फ्री हिट असणार आहे ते फलंदाज विशाल याला. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता त्यामध्ये अशी अयशस्वी आणि नो चेंडू फ्री हिटचा चेंडू होता आणि 2 धावा घोषित क्षेत्रामध्ये मात्र मिळत आहेत विशाल याला. सुंदर फलंदाजी करतो विशाल आपल्या संघासाठी. जास्तीत जास्त धावा कुटण्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे विशाल याचा कारण की जेवढ्या जास्त धावा तुम्ही कराल वन बाउन्सचा कॉल झालेला आहे.
आता मात्र चेंडू जर डोक्याच्या वरती असेल तर नो असणार आहे, लक्ष द्यायचंय. सुंदर तटाला चेंडू विशाल्याने, आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू वन बाउंड सी मारायच्या पलीकडे. विशाल्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे जास्तीत जास्त धावा कुटण्याचा, जेणेकरून रन रेट मध्ये का होईना थोडंफार जवळ जाण्याचा प्रयत्न असणार आहे. सुंदर चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. नितीन इथं थोडासा फंबल होतोय, पण त्याच्याच मुळे या 2 धावा मात्र मिळत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 36 धावा झाल्यात, 36 शेवटचा चेंडू शिल्लक. सुंदर तटवला चेंडू सिंगलच्या स्वरूपात. ही 1 धाव मात्र मिळते विशाल याला. धावसंख्येच्या कुठे ना कुठे जवळ पोहोचण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजाचा नक्कीच असणार आहे. दरम्यान नकारात्मक चेंडू. वैयक्तिक पहिल्या संघाकडून शेवटचा षटक हाताळतोय तो हरी. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू, वाईट चेंडू, स्क्वेअर चेंडू. एका धावाने धावसंख्येत भर पडले. धावा आपण पाहत आहोत धावफलकावरती ब्लू पॅन्थर संघाच्या. 73 धावाचा पाठलाग करत असताना वाईट चेंडू आहे. 39. आणि पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू, पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. वाईड आहे चेंडू, वाईड आहे. दरम्यान आता मात्र सुंदर तडवला चेंडू. नितीन तिथे कुठली चूक करणार नाहीये. पुन्हा एकदा झेल टिपतोय आणि गडी बाद करण्यामध्ये यश मिळालंय ते हरी याला. आठवा हातरा बसतोय ब्लू पॅन्थर्सला. सुंदर तडाला चेंडू आणि गच्चाळ असं क्षेत्ररक्षण तिथे सुनीलच्या माध्यमातून. आणि चेंडू थांबणार नाहीये. चेंडू वन बाउंस सी मारेच्या पलीकडे. सुंदर असा फटका होता ज्ञानेशाचा. चेंडू वन बाउंस सी मारेच्या पलीकडे. बिट्टू सांभाळून थोडा. तीन चेंडू झालेले, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. धावा धावफलकावरती 45. 8 गडी बाद 45 अशी धावसंख्या.
सुंदर चेंडू, ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते हरीश याच्या. आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू. आणि बघा धावचीच्या स्वरूपात पुन्हा एकदा 9वा हादरा बसतोय, तो म्हणजे ज्ञानेशच्या स्वरूपात. शेवटचा बाहुबली, क्रिकेटचा बाहुबली आपण पाहतो मैदानावरती आता, राहुल तेटे. आणि बघा लगेचच बक्षीस आहे, एकाच षटकाराला 1000 रुपये रोहित शिंदे यांच्याकडून. राहुलने जर षटकार मारला तर. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. आणि उत्कृष्टरित्या हा सामना जिंकला तो म्हणजे येलो वॉरियर संघाने. 73 धावा कुठल्या होत्या, 72 धावा कुठल्या होत्या आणि 73 धावांचं आव्हान होतं, परंतु फक्त आणि फक्त 45 धावा जमान्यामध्ये यश मिळालं ते म्हणजे ब्लू पंथर संघाला, आणि हा सामना गमवावा लागला. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक.